लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्याती पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोगो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आणि आमचे नवीन येणारे संदेश आपणाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देतो थुवतीरा म्हणजे चौथे मंडळीचे युग। प्रियजन हो, मागच्या 4ही संदेशामध्ये आम्ही 3 मंडळी युग पाहिली आणि आजचा आमचा संदेश चौथ्या मंडळी युगावर आधारित आहे। चौथे मंडळी युग हे 7 मंडळी युगांतील सर्वाधिक अंधकारमय युगाचा असा काळ होता आणि त्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। गॉड ब्लेस यू। प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय याचं 18 वचनापासून 29 वचनापर्यंत थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत। तो देवाचा पुत्र म्हणतो, तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत। तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणा संदेष्टी म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस। तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही। पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकविलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन। मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने अंतकरणे यांची पारख करणार आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन। थुवतीरा येथील बाकीचे जे तुम्ही तिच्या शिकवणीप्रमाणे चालत नाहीत, ज्या सैतानाच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाहीत, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार लादणार नाही। इतकेच करा की जे तुमच्या जवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा। जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला तसा राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन। आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवेल आणि मी त्याला प्रभात तारा देईन। आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको। आमेन। प्रभूचे हे वाचलेले पवित्र वचन यावर प्रभू आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना प्रभू या वचनांद्वारे आशीर्वादित करो। आमेन। थुवतीरा हे मंडळीचे चौथे युग आम्हाला आढळत आहे। थुवतीरा मंडळी युगाचा काळ हा इसवी सन 606 ते इसवी सन 1520 पर्यंतचा होता। हा 7 मंडळी युगांतील सर्वाधिक म्हणजे 914 वर्षाचा अंधकारमय युगाचा काळ होता। या युगाचा संदेशवाहक दूत हा कोलंबा होता। अर्थात आम्ही मागे अभ्यास केल्याप्रमाणे टर्की शहरांतील नावं ही मंडळी युगांना देण्यात आली। अर्थात प्रत्येक शहराचं वैशिष्ट्य हे त्या युगात दिसून आलेलं आहे। ह्या कारणामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताने या मंडळीला थुवतीरा हे नाव दिले। थुवतीरा शहर हे प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 7 शहरांपैकी एक उल्लेखनीय शहर होते। हे शहर तुर्की देशातील मायसिया आणि आयोनिया येथे वसलेले होते। त्याच्या सभोवती अनेक नद्या वाहत होत्या। आर्थिक दृष्ट्या हे संपन्न असं शहर होते। प्रेषित 16 अध्यायातल्या 14 वचनात लुदिया नावाची एक बहीण हिचं परिवर्तन पौलाद्वारे झालेलं होतं, जी याच ठिकाणी राहणारी होती। ती जांभळी वस्त्रे विकणारी आणि देवाची भक्ती करणारी होती। पवित्र आत्मेने या युगाच्या मंडळीला थुवतीरा नावाचे हे शहर का निवडिले तर त्या शहरातील धर्मामुळे, जो चौथ्या युगांतील घटकांची
आध्यात्मिकरित्या जुळतो. अर्थात अपोलोची उपासना करणारे हा सर्वात मोठा धर्म तेथे होता. हा अपोलो म्हणजे सूर्यदेव व त्यानंतर सामर्थ्यवान त्याचा पिता झियस, जो वाईटाचा प्रतिबंध करणारा म्हणून ओळखला जात असे. त्याने धार्मिक कायदा आणि कालबाह्यतेचे अध्यक्षपद भूषविले. या थुवतीरा शहरात एक संदेशद्वारे विधियुक्त संदेश वितरित केला जात होता. त्या मंदिराच्या प्रवेशद्वारात या धर्माची पकड उल्लेखनीय होती. ही एक भयानक शक्ती केवळ गूढतेच्या क्षेत्रातच नव्हती, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की अपोलोच्या मंदिरांतील पूजेशी संबंधित असल्याशिवाय त्या समाजाचे कोणी असू शकत नाही, ज्यांनी लोकांना त्यांचे जीवन देऊ केले. जे कोणी त्या मूर्तीपूजक सणांमध्ये सामील होण्यास नकार देत होते, त्या कोणालाही या पहिल्या शतकांतील युनियनमधून प्रतिबंधित करण्यात आले होते. अर्थात सामाजिक आणि व्यावसायिक जीवनाचा एक भाग होण्यासाठी एखाद्याला मूर्तीपूजक असणे आवश्यक होते. थुवतीरा नावाचा अर्थ आहे वर्चस्व गाजविणारी महिला. अशा प्रकारे हे युग वर्चस्व गाजविणारे असे चित्रित केले गेले आहे. सर्वांवर निर्दयपणे आक्रमण करणारी शक्ती, जी निरकुंशपणे नियंत्रण ठेवून विजय मिळविते. अर्थात वर्चस्व गाजविणारी स्त्री हा जगाला सर्वाधिक मोठा शाप आहे. कारण जगातील सर्वात बुद्धिमान समजला जाणारा शलोमोन राजा म्हणतो, उपदेशकाचा पुस्तक याचा 7वा अध्याय आणि याचं वचन 26 ते 28 मी वाचत आहे. मला मृत्यूहून ही दुःखदायी अशी एक वस्तू आढळली. ती पाशरूप झालेली स्त्री होय. तिचे हृदय केवळ पारध्यांचे जाळे आहे. तिचे हात शृंखला आहेत. जो पुरुष देवाला प्रिय असतो तोच तिच्या हातून सुटतो. पापी तिच्या तावडीत सापडतो. उपदेशक म्हणतो, हिशोब पहावा. म्हणून एकंदर गोळाबेरीज करता मला आढळून आले ते हे. पण मी आजवर धुंडाळीत आहे तरी मला आढळले नाही ते हे. हजारात एक पुरुष मला आढळला, पण तेवढ्या स्त्रियांत मला एकही स्त्री आढळली नाही. अर्थात एदेन बागेपासून स्त्रीने कायम पुरुषांवर ताबा मिळविण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न केला आहे. आणि आजचे जग ही स्त्रियांचे जग आहे. या युगाचा संदेशवाहक दूत हा कोलंबो होता. कोलंबोचा जन्म इसवी सन 521 साली आयर्लंड येथील काउंटी डोनेगाल येथे झाला. कोलंबामुळे स्कॉटलंड ख्रिस्तीत्वामध्ये बदलले. एक राजकीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. कोलंबा फिरगस हे त्याचे नाव. तो खूप बुद्धिमान आणि विद्वान व्यक्ती होता. शास्त्रलेखांतील जवळजवळ सर्व वचने तोंडपाठ बोलू शकणारा तो होता. देवाने त्याला वाणी देऊन सुवार्ता प्रसारासाठी पाचारण केले होते. त्याने देवाची वाणी ऐकली होती व त्याला कोणीही रोखू शकत नव्हता. त्याची चमत्कारिक सेवकाई पाहून त्याला इतिहासकारांनी प्रेषितांबरोबर जोडले. अर्थात त्याची सेवकाई फार अलौकिक चिन्हांची होती. कोलंबो या दूताद्वारे शुद्ध शुभवर्तमानाचा प्रचार केला गेला. त्याच्याद्वारे घडल्या गेलेल्या कार्याने आयर्लंड आणि उत्तर युरोपमधील लोक देवाकडे वळाली. कोलंबोद्वारे देवाने अद्भुत कार्य केली. आपल्याकडे इथे वेळ कमी असल्या कारणाने मी काही साक्ष त्यांच्याबद्दल देऊ शकत नाही, परंतु त्याने मोठे बायबल स्कूल स्थापन केले होते स्कॉटलंड येथील एका हाय बेटावर. जेव्हा तो त्या बेटावर गेला तेव्हा ते बेट खडकाळ आणि ओसाड असे होते. तेथे काही पीक मिळू शकत नव्हते, परंतु कोलंबाने प्रार्थनापूर्वक विश्वासाने बीज रोपण केले. आज ते जगातील सर्वोत्तम सुपीक बेट आहे. या बायबल स्कूल मधून अनेक महान विद्वान ज्ञानाने व देवाच्या सामर्थ्याने भरलेले असे शिकून बाहेर पडले. जेव्हा मी कोलंबोचा हा इतिहास वाचला, जो देवाचा महान सेवक होता, परंतु कोलंबोद्वारे जे सत्य शिक्षण दिले गेले व जी कार्यरत ठिकाणी होती ती सर्व पोपद्वारे सत्ता पिपासूपणामुळे उद्ध्वस्त केली गेली. प्रकटीकरण याचा 2 अध्यायाचा 18वे वचन म्हणते, थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. अर्थात येशू ख्रिस्ताबद्दल हे म्हटलेलं आहे आणि संपूर्ण संदेश प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. या युगात त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आढळतात, जे क्रोधाचे अग्निमय डोळे न्याय याला दर्शवित आहेत. कारण अपोलो याला देवपुत्र मानले जात होते, परंतु तो येशू हाच एकमेव पित्याच्या उरांतून आलेला
एकुलता एक पुत्र होता. या युगांतील चर्च सभासद हे मूर्तीपूजक होते, जे या अपोलो दैवताची उपासना करीत होते. रोमन कॅथलिक चर्चने याच आधारावर मूर्तीपूजा आरंभली. थुवतीरा शहरात अपोलोला देवपुत्र मानित होते, जो सूर्यदेव, व रोमन कॅथलिक चर्चने सूर्यपूजा आरंभली व पोपला देवाच्या ठिकाणी ठेवले. सत्य काय ते तोच सांगतो असे सर्वांना मांडण्यास लावले. त्याला जे बरे वाटेल ते तो करील. कोणाचे अधिकार काढून टाकावे आणि कोणाला नेमावे हे तो ठरवील. व त्याच्या या जागतिक शक्तीला जर कोणी विरोध करील तर त्याला तारणांतून ही बाद करण्यात येईल. त्याला तारण मिळणार नाही असा विश्वास प्रचलित केला गेला. बघा, अशा थोतांड विश्वास देवाच्या मंडळीच्या महान शत्रूंनी आणला. देवाच्या वचनाचे आज्ञापालन लाथाळले. देव व मनुष्यामध्ये ख्रिस्त येशूशिवाय कोणीही मध्यस्थ नाही असे बायबल स्पष्टपणे शिकवित असताना रोमच्या पोपने वचनात बदल केला व पोप याने ख्रिस्ताची जागा घेतली व स्वतःला मनुष्य व देवामध्ये मध्यस्थ केले. हे पोपने जरी केले तरी येशूशिवाय कोणीही मध्यस्थ होऊच शकत नाही, हे परम सत्य आहे. पोपने घोषित केले की तारण रोमच्या चर्च मधून आहे, परंतु बायबल शिकविते की तारण देवाचा पुत्र येशूशिवाय नाही. म्हणूनच या कारणांनी येशूचे डोळे अग्निज्वालेसारखे थुवतीरा युगात दर्शविलेले आहेत. येशूचे पाय सोन पितळेसारखे आढळले, कारण तो तयार होऊन उभा राहिला की या दुष्ट जगाच्या राज्याचे फोडून तुकडे करावे, भोगा करावा. देवाचा धन्यवाद हो अशा मजबूत पितळी पायांसाठी. पितळ हे न्यायाला दर्शविते. येशू आमच्यासाठी त्या न्यायांतून गेला. आता येशूचे पाय हे आमचा आधारस्तंभ आहेत. जे त्याने मिळविले आहे ते आमचे आहे. आमची ओळख त्याच्यामध्ये आहे, येशू देवाचा पुत्र म्हणून. याच युगात मुस्लिम महमदियन पंथ ही उदयास आला. त्यांनीही देवपुत्र येशूचा नकार केला व या कारणाने त्यांनी अनेक ख्रिस्ती लोकांना ठारही मारले. याच युगात खोट्या मंडळीने सर्व समर्थ देवाची पहिली आज्ञा विकृत केली व दुसरी आज्ञा बदलून मूर्तीपूजा आणली व तीही एवढ्या सक्तीने आणली की जे कोणी पोपची दिलेली मूर्तीपूजा करण्यासाठी आज्ञा मानणार नाही त्यांना ठार मारण्यात येईल. थिओडोर या एकट्या सम्राटाने इसवी सन 842 ते इसवी सन 867 सालापर्यंत 1,00,000हून अधिक संत जनांना ठार मारले, कारण त्यांनी मूर्तींना काही किंमत दिली नाही. या कारणाने त्यांना ठार मारण्यात आले. अमानुष छळ करण्यात आला. ते हुतात्मे बनले. येथे येशू उभा आहे व त्याचे शब्द मानले जात नव्हते. त्याला लाथाळले गेले होते. जरी येशूला व त्याच्या शब्दांना नाकारले जात होते, परंतु तो तर विश्वासयुक्त राहिला. त्याने तेच या युगांत निवडलेल्यास म्हटले, लहान कळपा भिवू नकोस, कारण हे पित्याला बरे वाटले की हे राज्य तुम्हाला द्यावे. व जेव्हा आम्ही येशूचे ते सोन पितळी पाय व अग्निमय डोळे पाहतो त्याच्या चरणाशी, तेव्हा तो म्हणतो, मी सूड उगवीन आणि मी त्याची भरपाई करीन. प्रकटीकरण 2:19 वचन म्हणते, तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मला ठाऊक आहेत. येथे आम्ही पाहत आहोत 5 गोष्टींविषयी प्रभू येशू सांगत आहे. पहिली कृत्ये, दुसरी प्रीती, तिसरी विश्वास, चौथी सेवा, पाचवी धीर. स्वतः येशूने सांगितले होते की माझ्या कृत्यावरून तरी मला ओळखा. जी कामे मी करीत आहे तीच माझ्याविषयी साक्ष देतात. अर्थात येशूची कामे देवाकडून स्थापलेली होती. विश्वासाला चेतविणारी कार्य तो करीत होता. ही कामे त्याच्या सेवकाईचा महान भाग होता व तीच येशूची कामे या मंडळीद्वारे या युगामध्ये प्रकट झालेली आम्हाला दिसत आहेत. इफिस्करास पत्र 2 अध्यायाचं 10वं वचन म्हणते, आपण सत्कृत्य करावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. ज्या वेळेला देव तुम्हाला आणि आम्हाला तारतो त्याच्या रक्ताने, त्यावेळेला आमची एक नवीन जीवनाची सुरुवात यांतून सत्कृत्य प्रकट व्हावी म्हणून आम्हाला देव निवडतो. आणि त्यासाठीच त्यांनी ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला अस्तित्वात आणले की आम्ही त्याची सत्कृत्ये
प्रकट करावी. अर्थात आमच्या तारण्याच्या प्रक्रियेत कर्मे ही कधी देवावरील विश्वासाची जागा घेऊ शकत नाहीत, कारण कर्मांनी तारण नाहीये. परंतु या युगांतील संत जनांच्या कृत्यावरून हे दिसून येते की त्यांचा विश्वास देवावर होता. म्हणूनच ही सत्कृत्यांची फळं त्यांच्या जीवनातून प्रकट झाली. मी चांगल्या फळांवर विश्वास करीतो, कारण जरी मनुष्य त्यावरून तारला जात नाही तरीही मनुष्याने चांगली कामे करावी. ही किती भयानकता होती देवाच्या दृष्टीने की जी माणसे वाईट कामे करीत होती व म्हणत होती की प्रभूच्या इच्छेप्रमाणे ते करीत आहेत. हे काम बिशप्स, पोप, रोमच्या अधिपत्याखाली असणारे करीत होते. ते ख्रिस्ती लोकांना, जे सत्यावर प्रेम करणारे, त्यांना ठार मारित होते, लोकांना अपंगत्व आणीत होते. ही कृत्ये त्या प्रभूच्या नावाने ते करीत होते. ते एकदम देवाच्या वचनाविरुद्ध शिकवित होते. परंतु त्या अंधकारमय युगात खरे विश्वासू जन यांनी खरा प्रकाश दाखविला. आपली कृत्ये कायम चांगली ठेवून त्यांनी शापाच्या बदल्यात आशीर्वाद दिला. जरी ते मेले तरी त्यांनी सत्याला सन्मानित केले. असत्य शिक्षणापुढे ते कधी झुकले नाहीत. त्या पवित्र संत जनांची कृत्ये त्यांच्यात असणाऱ्या पवित्र आत्म्याला दर्शवित होती. जर तुम्ही खरे ख्रिस्ती असाल तर जे देवाचे वचन सांगते तेच योग्य तुम्ही कराल. तुमची कृत्ये दाखवितील की तुमचे हृदय खरे आहे. येशूने यांच्या कृत्यांची प्रशंसा केलेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्यांच्या प्रीतीबद्दल. येथे त्यांची प्रीती हे कार्य आणि सेवा यामध्ये आढळतात, कारण प्रीतीशिवाय कार्ये ही देवासमोर स्वीकारली जात नसतात आणि सेवाही स्वीकारली जात नाही प्रीतीशिवाय. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय 7 वचन म्हणते, प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. करंथीकरास पहिले पत्राचा 13 अध्याय 2 आणि 3 वचन म्हणते, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या उगत असल्या आणि डोंगर ढळविता येईल इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रियजन हो, संत पौल या ठिकाणी या वचनांतून आम्हाला दाखवित आहे की ख्रिस्ती जीवनात प्रीती अत्यावश्यक आहे. योहान कृष्ण वर्तमान 13 अध्याय याचं 35 वचन म्हणते, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आमची एकमेकावर असणारी प्रीती यावरून आमची ओळख होते की आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. आणि प्रेमाशिवाय आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, कारण संपूर्ण बायबलचा सार हा प्रेम आहे. या थुवतीरा युगामध्ये येशू ख्रिस्ताला मंडळीमध्ये प्रेम आढळलेलं आहे आणि त्याबद्दल त्याने मंडळीचे कौतुक केलेले आहे. आता तुम्ही पाहू शकता की ही माणसे निकलयताच्या शिक्षणाला मानणारी नाहीत. त्यांनी जी कार्य केली आहेत ती देवाच्या प्रेमाने केली व आपली हृदये अर्पिली पवित्र आत्म्याच्या द्वारे. तिसरा गुण आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आणि तो सेवेबद्दल आहे. येशूने म्हटले, जो तुमच्यामध्ये सर्वात मोठा होऊ इच्छितो त्याने तुमचा सेवक दास व्हावे. अर्थात आम्ही पाहतो की सेवा करणाऱ्यांना इतिहासात देखील महान व्यक्ती म्हटले गेलेले आहे. परंतु कैक असे होते की जे दुसऱ्यांकडून सेवा करून घेणारे होते, ज्यांनी लोकांना छळले आपल्या स्वतःला उच्च करण्यासाठी. मनुष्याचा पुत्र सेवा करवून घेण्यासाठी नाही तर सेवा करावयास आला होता. अर्थात आम्हाला लावून दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आम्हाला चालले पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. त्याने म्हटले, तुम्हाला माहित नाही मी काय करीत आहे, परंतु तुम्हाला पुढे कळेल. जे तुम्ही पाहता की मी काय करतोय ते तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. प्रियजन हो, प्रभू आमच्याकडूनही अशाच प्रकारची सेवा अपेक्षितो. चौथी गोष्ट आम्ही पाहत आहोत परगम युगांतील मंडळीविषयी त्यांच्या विश्वासयुक्तपणाबद्दल कौतुक केले गेले आहे. अर्थात परगम युगामध्ये जशा पद्धतीने कौतुक केले गेले होते की तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही, तसा संदेश येथे नाही. कारण येथे धीराविषयी म्हटले गेले आहे. धीर व विश्वासयुक्तपणा हे एकत्रित चालणारे आहे. धीर हे विश्वासयुक्तपणाचे फळ आहे. याकोबाचे पत्र 1 अध्याय 3 वचन म्हणते,
तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. या विश्वासाच्या परीक्षेतून हर एक विश्वासी कोणत्याही युगांतील असो त्याला जावे लागते. धीर प्राप्त करण्यासाठी अजून कोणताच मार्ग नाहीये, तो विश्वासाच्या परीक्षेतूनच येतो. आणि या थुवतीरा युगामध्येही हे विश्वासी त्या परीक्षेत उतरलेले आहेत. रोमकरसपत्र 5 अध्याय 3 वचन म्हणते, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. प्रियजन हो, अर्थात संकट, परीक्षा, दुःख, समस्या आमच्या जीवनामध्ये येतात आणि त्यामागे देवाची योजना असते, उद्देश असतो. त्यातून आमच्या अंतःकरणात धीर उत्पन्न होत असतो. आणि हा धीर जो आहे हा दैवी सद्गुण आहे. हा आमच्यात निर्माण करण्यासाठीच देव आमच्या जीवनात अशा परिस्थिती आणतो. देव या धीराचे आणि विश्वासयुक्तपणाचे किती कौतुक करतोय, किती मोठेपणाने त्याकडे पाहतोय. ती परिपूर्णता ही धीराद्वारेच आहे. देवाची प्रतीक्षा करून आणि देवासाठी वाट पाहून ही चारित्र्याची जोपासना करण्याची प्रक्रिया ही आहे. देव या युगांतील संतांचे किती कौतुक करतोय, त्यांना त्याबद्दल महान प्रतिफळ ही मिळणारच. प्रकटीकरण 2:19 याचा शेवटचा भाग म्हणतो, तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. अर्थात हे युग पोप इनोसेंट 3 याचे युग होते, ज्याने स्वतःवर दावा केला की ख्रिस्ताऐवजी मी आहे व माझी सत्ता सर्वोच्च व संपूर्ण चर्च व जगावर आहे, अशी त्यांनी घोषणा केली. तीव्र वेदनेने हाल करावे म्हणून फारच तीव्र तपासणी करण्यात यावी असा आदेश त्याने काढला. आणि कधीही अशी हत्या करून रक्त पाळले नव्हते. एवढे रक्त विविध हत्यारांचा वापर करून, अमानुष छळ करून पवित्र जनांना ठार मारले. हे युग अश्लीलतेचे युग होते. वेश्यांची सत्ता राजवट होती. पोपची भ्रष्टता व त्याची अनावरत संततीस जन्म दिला गेला. व्यभिचाराला पराकोटीचा ऊत आला. पोपची 2 संतान राज्य करू लागले, एक रोम मधून व एक अविग्नोन फ्रान्स मधून. अशा पोपने अनेक अनावरत संतानांना जन्म दिला. अतिशय घाणेरडे लैंगिक असभ्यतेची कृत्य केली, सदोमी कृत्यही केली. त्या काळामध्ये धर्मगुरु पदांचा लिलाव करणारे लोक आले. धर्मगुरु पदांची संगड अशा प्रकारे चालली होती. किळसवाणी परिस्थिती ही होती. हे युग असे होते जेव्हा संपूर्णतः अंधकार होता. फारच थोडा उजेड काही विश्वासणाऱ्यांकडे होता, जे परिश्रम करीत गेले. तो सुधारकांसाठी एक मार्ग होता, कारण या युगाच्या अंती अनेक सुधारक आले. म्हणून वचन म्हणते, तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. खचितच हे थुवतीरा मंडळी युगांतील संत जन हे सर्वोत्तम ठरले, जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण आणि विश्वासयुक्त चांगली कृत्ये त्यांच्यात आढळली. त्यांनी आपले जीव आपल्यासाठी प्रिय मानले नाहीत, परंतु आनंदाने आपले जीव प्रभूला मानण्याचे बलिदान केले. येथे प्रकटीकरण 2:20 कडे परत येण्यापूर्वी आम्ही 23व्या वचनात पाहतो, मी तिच्या मुलाबाळांस जीवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल. अर्थात सर्व मंडळ्या असा उल्लेख या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. हा शब्द अनेक वचनी आहे. अर्थात 2 मंडळ्या आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, 2 समूह. अर्थात युगारंभापासून 2च अशा प्रकारचे समूह कायम दिसत आलेले आहेत. परंतु या 2 समूहांतील एक समूह असा आहे ज्यांना माहित नाही की कोणी एक आहे जो मने आणि अंतकरणे यांची पारख करणार आहे व प्रत्येकानं ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. हे सर्व त्यांना कोण सिद्ध करून दाखवेल? अर्थात ही ती खोटी द्राक्षलता, खोटी मंडळी आहे. आता देव त्यांना आपल्या मंडळ्या का संबोधतो जरी ती खोटी द्राक्षलता आहे? याचे कारण ते स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात, परंतु ख्रिस्ताचा आत्मा त्यांना नाहीये. ते फक्त नामधारी ख्रिस्ती आहेत. ते त्याचे नाव व्यर्थ घेत आहेत. हे फक्त नावाचे ख्रिस्ती आहेत.
हे खरे विश्वासी आणि आध्यात्मिक विश्वासी नाही आहेत. अर्थात हा संदेश या दोन्ही मिश्र समुदायाला आहे. खरे विश्वासी ज्यांचे कौतुक येशू ख्रिस्त करीतो, तर बनावटी खोटी मंडळी यांचा निषेध करीत आहे. हा संदेश आम्हाला या ठिकाणी आढळत आहे. प्रकटीकरण 2 अध्यायाच्या 20व्या वचनात आम्ही पाहतो, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणविते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखविलेलं नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलविते. तिला तू तसे करू देतोस. पापाला सुरुवात इच्छेने होते. तर मंडळी म्हणजे चर्चच्या मृत्यूला सुरुवात एका लहानशा कृत्यांनी झाली, ज्याला म्हटलेले आहे निकलैताची कृत्ये. लक्षात घ्या, या कृत्यांचा नंतर सिद्धांत बनला व ते सिद्धांत राज्याचे सामर्थ्य बनले व त्यातूनच पॅगॅनिझम म्हणजे मूर्तीपूजक शिकवण आली. इजबेल हिच्याविषयी पहिली व सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही शिकतो ती ही की ती अब्रामाची कन्या नाहीये व तिला इस्रायलाच्या 12 घराण्यात आध्यात्मिकरित्या प्रवेशही मिळाला नाही, जसा मोवाबी रूथला मिळाला होता. इजबेल ही सिदोनचा राजा इथबाल याची कन्या होती, जो अशेरा देवीचा भक्त होता, जो धर्मगुरू होता, ज्याने त्या अगोदर असणारा धर्मगुरू याला ठार मारून त्याची जागा व त्याचे राजासन बळकावून घेतले होते. अर्थात एका खुनी व्यक्तीची मुलगी होती. हे आम्हाला काईनाची आठवण देते, ज्यानेही असेच कृत्य केले. 1 राजे याचा 16 अध्याय आणि याचा 31 वचन म्हणते, नबाटाचा पुत्र यराबाम याच्या पापकर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. कोणाला वाटले? आहाब राजाला. त्याने सिदोनाचा राजा एथबाल याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. इजबेल ही आहाबाशी विवाह करून राणी बनली होती. ही राजकारणी धोरणाची होती आणि आहाबाचं राज्य मजबूत व्हावं म्हणून इजबेल बरोबर त्याने विवाह केला होता. ही परराष्ट्रीय होती. ही यहोवा देवाला न मानणारी होती. बाल देव आणि अशेरा देवीची उपासक होती. आणि आम्ही पाहतो की इजबेल सारखी दुष्ट स्त्री दर्शविलेली नाही. अतिशय दुष्ट, क्रूर, देवाच्या संदेशांची हत्या करणारी अशी ही इजबेल स्त्री होती. आहाब आणि इजबेलच्या विवाहानंतर मूर्तीपूजा ही जबरदस्त वाढली. ही ती संदेष्ट्री होती जी बाल देवाची अशेरा देवीची उपासक होती. आता इथे ही गोष्ट ध्यानात ठेवून आपण थुवतीरा युगात काय नक्की घडले ते आम्ही पाहणं गरजेचे आहे. आहाब आणि इजबेलशी विवाह केला कारण त्याचे राज्य बळकट करावे आणि सुरक्षित करावे म्हणून त्याने केले. अगदी तसेच मंडळीनेही कॉन्स्टंटाईनच्या अधिकारात तेच केले. ते राजकारणी धोरणासाठी एकत्र आले व त्यात त्यांनी आध्यात्मिकतेची त्यात हवा सोडली. कोणीही मला पटवून देऊ शकत नाही की कॉन्स्टंटाईन हा ख्रिस्ती होता. तो मूर्ती पूजक होता. त्याची इच्छा होती की सर्वांना एक करावे, अर्थात खरे ख्रिस्ती नाही तर नामधारी ख्रिस्ती बनवावी. तसेच आहाब जो एक इस्रायली, त्याने इजबेलशी विवाह करताच तो आपला ज्येष्ठत्वाचा हक्क गमावून बसला. जेव्हा संस्था आणि संप्रदायाला जेव्हा एखादा सामील होतो तेव्हा ती व्यक्ती आपले ज्येष्ठत्व विकते. तुम्हाला एकच करणे आहे, तिच्यातून निघा आणि वेगळे व्हा. तिच्या पापाच्या कर्माचे साथीदार होऊ नका असे वचन आम्हाला म्हणते. इस्रायलाच्या इतिहासातील आहाब व इजबेलचे राज्य हे एकदम थुवतीरा मंडळी युगासारखेच अतिशय अंधकाराचे राज्य होते. इस्रायल हे इजबेलमुळे जगाशी जोडले गेले व त्यांनी राजकारणासाठी आध्यात्मिकपणा सोडून दिला. नायसे सभेच्या वेळी हेच बरोबर घडले. चर्चने हेच केले. आहाब आणि इजबेलेस अनुमती दिली की तिने राज्याकडून पैसे काढावेत व 2 मोठी देवळे बांधली, अशेरा देवी व बाल दैवताचे. तसेच घडले जेव्हा मंडळीचा विवाह हा कॉन्स्टंटाईन बरोबर झाला, तेव्हा कॉन्स्टंटाईनने मंडळीला बांधलेली इमारत चर्च म्हणून दिली, जेथे वेद्या प्रतिमा उभारल्या व त्यांची भक्ती सुरू झाली. अर्थात चर्च संस्थागत बनले. पदानुक्रमाचे धर्मगुरू स्थापित केले. जेव्हा इजबेलकडे सामर्थ्य आले त्या राज्याचे, तेव्हा तिने आपला धर्म लोकांवर लादला आणि यहोवा देवाचे याजक व संदेष्टे हे तिने ठार मारले. व त्या काळात एलिया संदेष्टा होता, ज्याला वाटे की मी एकटाच उरलो आहे, परंतु 7,000 होते ज्यांनी त्या बाला पुढे कधी गुडघे टेकले नव्हते. हे 7,000 आजचे बॅप्टिस्ट, मेथोडिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल्स
यांना दर्शवित आहे. अर्थात हे संप्रदाय आहेत, संस्थेची प्रणाली यांच्या विरुद्ध मी आहे. मला त्यांच्या विरुद्ध व्हावेच लागेल, कारण देव त्याच्या विरुद्ध आहे. आता इथे थांबू व आठवू की अपोलोची भक्ती थुवतीरा नगरात चालली होती आणि तेथे कोणी एक संदेष्टी होती जी संदेश देत होती मंदिराच्या प्रवेशद्वारात. तीच ही इजबेल येथे आढळते, जी संदेष्टी लोकांना शिकवित होती. व वचन 20 म्हणते, तिने जारकर्म करण्यास म्हणजे मूर्तीपूजा करण्यास प्रवृत्त केले. जसे आहाब इजबेलची एकता, तशीच कॉन्स्टंटाईनची एकी मंडळीशी, या दोघांची ही युती बेकायदेशीर होती. कारण देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे संबंध जोडून बिजोड कसे होणार? आता इथे आम्ही पाहत आहोत, चर्च हे स्त्रीला दर्शवित आहे. रोमन कॅथलिक चर्च हिने देवाचे वचन नाकारले. पोप हा त्या अपोलोला दर्शवित आहे, ज्याच्याद्वारे मूर्तीपूजा केली पाहिजे हा हुकूम काढण्यात आला. बघा कशी थुवतीरा शहराशी यांचे घटक हे जुळत आहेत. इजबेल जी संदेष्टी आहे ही रोमन कॅथलिक चर्चला दर्शवित आहे, जिने देवाचे वचन लोकांपासून काढून टाकले व स्वतःच्या मानवनिर्मित गोष्टी दिल्या. उदाहरणार्थ धर्मगुरू पाप क्षमा करतील असे थोतांड तत्व शिकविले. ते धर्मगुरू एवढे पुढे सरसावले की त्यांना फक्त जीवनावरच नाही तर मृत्यूनंतरही कोणाला कुठे पाठवावे हा अधिकार मिळाला. त्यासाठी त्यांनी पाप क्षालनाचे ठिकाण पर्गेटरी याचे तत्व पुढे केले, जे पवित्र शास्त्रातील सत्याच्या आधारावरच नाहीये. त्यांनी शिकविले की प्रार्थना म्हणा, मिस्सा द्या, पैसे द्या, म्हणजे आम्ही पाप क्षालनात असलेल्या तुमच्या कुटुंबियास, नातेवाईकास जे मरण पावले आहेत त्यांना आम्ही स्वर्गात पाठवू. ही संपूर्ण शिकवण ही लबाडीवर पूर्णतः आधारित आहे. ही देवाच्या वचनाच्या निश्चित खात्रीलायक, देवाच्या वचनाच्या प्रकटीकरणावर बिलकुल आधारित नाहीये. इजबेल ही आजच्या नवीन कराराच्या युगात आणि थुवतीरा मंडळी युगात तिच्याविषयी संदेश बोलला गेलेला आहे. हा स्वतः येशू ख्रिस्ताने संदेश योहानाला दिला. आणि आम्ही पाहतो ही इजबेल ही रोमन कॅथलिक चर्च जे विश्वभरामध्ये आहे तिला दर्शवित आहे. इजबेलची सर्व कृत्ये ही रोमन कॅथलिक चर्चच्या द्वारे या अंधकारमय युगामध्ये झालेली आहेत आणि अजूनही चालू आहेत. रोमन कॅथलिक हे देवाच्या पवित्र वचनांना मानित नाहीत व विश्वास ही करीत नाहीत, म्हणून त्या वचनांचा स्वीकार ही ते करीत नाहीत. जर त्यांनी स्वीकार केला असता तर त्यांनी पश्चाताप केला असता व देवाच्या वचनांकडे ते परत आले असते. त्यांनी बायबलचा बाप्तिस्मा नाकारला, शीर्षकांचा बाप्तिस्मा आणला जो प्रेषितांनी दिलाच नाही. कॅथलिक चर्चने पाण्याच्या बाप्तिस्म्याचा फॉर्म्युला बदलला व मनुष्यांच्या जीवाशी खेळ केला. मार्क वर्तमान 7 अध्याय 7 वचन म्हणते, ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाहण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी मनुष्य संप्रदायाचा निषेध करीत आहे, ज्याचा निषेध आम्हीही करायला हवा. आजच्या या वचनाचा पहिला भाग या ठिकाणी मी संपवत आहे. आज आम्ही प्रकटीकरण 2 अध्याय 18 ते 20 वचनापर्यंत अभ्यास केलेला आहे. याचा उर्वरित भाग जो आहे दुसरा भाग, यामध्ये आपण प्रकटीकरण याचा दुसरा अध्याय 21 ते 29 वचनापर्यंतचा भाग पाहणार आहोत. प्रभूचं वचन म्हणते, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि स्वर्गीय शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.